वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता आजचा 21वा श्लोक आहे. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. आता सगळ्याचं मूळ रूप सांगितलं भगवंताने, मूळ कारण सगळ्या गोष्टी. त्याने काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वार आहेत म्हणून सांगितलं. म्हणजे याच्या अनुभूतीमध्ये तुम्ही नरकातच जाणार. आपल्याकरता नरकाची दारं ठेवलेली आहेत म्हणून सांगितलं. आता हे तिघ जे आहेत तिने एकमेकाचे मित्र आहेत, पण माणसाचे शत्रू आहेत. तर काम म्हणजे कामना, इच्छा, वासना सगळ्या त्या माणसाच्या काय पाचवीला पुजलेल्या असतात. काही ना काहीतरी पाहिजे असतं त्याला. मग कामना जर पूर्ण झाल्या तर लोभ ठरतो की आणखी मिळायला पाहिजे, आणखी मिळायला पाहिजे. आणि पूर्ण नाही झाल्या मग क्रोध निर्माण होतो, का नाही मिळालं, का नाही मिळालं. म्हणून म्हटलं हे तिन्ही एकमेकाचे मित्र आहेत, एकमेकाला जोडलेले आहेत, पण ते माणसाचे शत्रू आहेत. कारण हे तिघ नरकाची द्वार आहेत. आणि म्हणून या सगळ्या तिघांचा त्याग करा असं भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. की ही आत्म्याची नाश करणारी असल्यामुळे त्याला अधोगतीला नेणारे आहेत. मागच्या श्लोकात पण पाहिलं होतं, नरकामध्येच पडतो म्हणून, किंवा त्याला जन्मजन्मी नरकामध्ये टाकतो असं भगवंत म्हणले होते. मग 22वा श्लोक आता, एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारे स्थिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याती पराम गतीम. या मागे लागला 3 गोष्टींच्या की तो नरकात जाणार, त्याचा नाश होणार, कुठे प्रगती होणार नाही, अधोगती होणार. म्हणून भगवंत म्हणतायत की या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष जो आहे, ह्यात अडकलेला नाहीये, त्याला कामना नाहीत, त्यामुळे मग लोभ आणि क्रोध पण नाहीत. त्यामुळे तो त्याच्या कल्याणाच्या मार्गाला लागतो. कारण ह्यांचा मार्ग आहे हा अधोगतीचा मार्ग आहे. या मार्गाला लागला नाही म्हणजे तो शेवटी स्वतःच्या कल्याणाच्या मार्गाला लागतो, म्हणजे आत्म्याच्या विकासाच्या मार्गाला लागतो. तो परमगती मिळवतो आणि अर्थातच मला येऊन मिळतो, म्हणजे परमात्मा स्वरूप होतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता हे सांगितलंय, कामना सगळ्या सोडल्या पाहिजेत. त्याच्या अनुषंगाने येणारा क्रोध आणि लोभ ते पण सोडलं पाहिजे. म्हणजे मग अधोगतीच्या ऐवजी ऊर्ध्वगती होईल, प्रगती होईल आणि परमात्म्यापर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे, आपण थांबू या ठिकाणी. दैवासुर संपद विभाग या अध्यायाचे आता शेवटचे 2 श्लोक आहेत. दैवी संपत्तीचं वर्णन केलं भगवंतानी, दैवी गुणांचं, आणि नंतर मग आसुरी गुणांचं वर्णन त्यांनी बरंच केलं आहे सगळं. आणि मग आता ते शेवटी सांगतायत, ह्या शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतीम. हे जे आसुरी गुणांचे लोक आहेत की जी शास्त्राचे नियम मोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागतात, त्यांना सिद्धी तर मिळत नाहीच, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही, असं सांगून टाकलंय भगवंतांनी येते. म्हणजे मग दैवी गुणांनी युक्त असंच आचरण केलं पाहिजे, हे त्याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे. आणि मग शेवटच्या श्लोकात अर्जुनाला उपदेश केलाय भगवंतांनी हे सगळं सांगितल्यानंतर. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी हार्हसी. अर्जुनाला सांगते, तू कर्तव्य आणि अकर्तव्य ह्याच्यात जेव्हा शंका निर्माण होईल की मी हे करू का ते करू, अर्जुनाला तोच प्रश्न वाटला, युद्ध करू का नको. तेव्हा कर्तव्य आणि अकर्तव्य, युद्ध करू का नको करू, हे काय त्या संदर्भात तुला जर काही शंका निर्माण झाली तर शास्त्रप्रमाणे समजायचं. शास्त्राने जे काय सांगितलंय त्याप्रमाणे जे काय कर्म आहे ते करणं तुला योग्य आहे. आणि तू योद्धा आहेस, युद्ध करता इथे आलेला आहेस, त्यामुळे युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, तेव्हा तुला युद्ध करायलाच पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आता शास्त्र
म्हणजे काय असं म्हणता येईल नाही का, की जे सामाजिक हित जोपासलं जातं ते शास्त्र, की समाजाचं कल्याण होतं ते शास्त्र म्हणायचं आहे त्याला. आणि ज्ञान मिळण्याचे तीन प्रमाण आहेत: प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. त्यातला आगम म्हणजे ऋषीमुनींनी निर्माण केलेलं जे शास्त्र आहे ते आगम प्रमाणात आहे. आपल्या अनेक वेद उपनिषद सगळ्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. ऋषीमुनी निर्माण केलं आणि सांगून ठेवलं, त्यामुळे त्यांचा शब्द आहे तो, आणि म्हणून ते आगम प्रमाण आहे. त्यामुळे ते सगळं तू योग्य मान, जे काय सांगितलं ते, आणि मग त्याचं पालन कर. त्यामुळे अशा शास्त्राचा अभ्यास करून त्याचं पालन करणे प्रत्येक मनुष्य मात्राचं कर्तव्य आहे. तर तुझं पण ते कर्तव्य आहे. त्यामुळे तू आता हे तुझ्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, योद्धा असल्यामुळे. त्यामुळे ते कर्म तू कर, असा आदेश अर्जुनाला दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपला 16वा अध्याय संपलेला आहे.